काही वकील लोक येतात, खूप इंग्रजीत बोलतात आणि आमच्यावर इम्प्रेशन टाकतात. सगळ्या वकिलांनी म्हणले की आप हात नाही लगा सकते, आप अचूक है. ज्यांची बदनामी झाली म्हणतात ते टिळक किंवा चिपळूणकर हे फिर्यादी नाहीत. आणि 5 ते 7 मिनिटाच्या आर्ग्युमेंटमध्ये ती केस बाबासाहेबांनी जिंकली. आपल्या प्रदीर्घ कार्याची माहिती दिली त्या ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय रंजनाताई भोसले आणि विद्यापीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम. रंजनाताईंनी त्यांच्या कार्याची जी माहिती दिली त्यावरून माझ्या लक्षात आलं की त्यांचं रजिस्ट्रेशन 1989चं आहे, माझं 1987चं आहे. म्हणजे 2च वर्षाचा फरक आहे. म्हणजे जवळजवळ 38-40 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत. असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी ज्या वकिली क्षेत्रातल्या अडचणी आणि आपण केलेल्या कार्याची माहिती सांगितली, तर खरंच त्या एक धाडशी वकील आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि फुलेशाहू आंबेडकरी चळवळीला त्यांनी झोकून घेतलेलं आहे हे आपल्या निदर्शनास येतं. त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे असं मी मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आज हा जो आपण कार्यक्रम केला तो खऱ्या अर्थानं स्नेहसंमेलनासारखा किंवा एक मनोगतासारखा केला, व्यक्त केला. परंतु आपण या कार्यक्रमामध्ये सर्वांना बोलण्याची संधी दिली आणि त्यामध्ये बार काउन्सिलच्या काही ज्या त्रुटी आहेत त्यावर सुद्धा वकिलांनी भाष्य केलं. त्याबरोबर आहेत ई फायलिंग किंवा वकिलांवर होणारे हल्ले हे जे आधीच्या वकिलांनी सांगितलं ते ज्या समस्या आहेत त्या संबंधी येणाऱ्या त्या बरोबर आहेत. मी या पुण्याच्या न्यायालयामध्ये 2001 ते 2004च्या दरम्यान न्यायाधीश होतो आणि मी मोटर व्हेकल कोर्टाचा न्यायाधीश होतो. तर मला ह्या पुण्याविषयी खूप अनुभव आणि आदर आहे, स्नेह आहे आणि पुण्याच्या खूप आठवणी आहेत. ह्या सातारा, सांगली, सोलापूर, जंगली महाराज रोड आणि पूर्ण शहराच्या ट्रॅफिकचे जे चालन असायचे ते सर्व माझ्या कोर्टात यायचे आणि जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा दंड मी दररोज द्यायचो वसूल करून. तर इथले सर्व न्यायाधीश आणि वकील लोक म्हणायचे की पुण्याचं जे कोर्ट आहे त्या सर्वांचा पगार वैद्यसाहेबाच्या कोर्टातून वसूल होत असतो. आणि पक्षकार पण फार इथं पुणेरी भाषा बोलणारे, तर सदाशिव पेठेतल्या काही महिला यायच्या आणि त्यांच्याजवळ लायसन नाही म्हणून त्यांना जेव्हा पकडल्या जायचं तेव्हा माझ्यासमोर त्या हात जोडून उभ्या राहायच्या. साहेब आमच्याजवळ लायसन आहे पण ते घरी होतं. म्हटलं सोबत ठेवायला पाहिजे. तर त्या म्हणायच्या साहेब लायसन काय मंगळसूत्र आहे का आम्ही गळ्यात घेऊन फिरावं. मग आता सांगा तुम्ही करता काय, कबूल करता की काय करता. तर अशा रीतीचे खूप गमती जमती इथल्या आहेत. एका वकील साहेबाची बॅग सहित गाडीला बॅग लावलेली होती आणि नो पार्किंग म्हणून रस्त्यावरच होती, परंतु त्या लाईनच्या आतमध्ये नाही म्हणून ती गाडी पोलिसांनी नेलेली होती. त्यांनी जामीन करून ती केस कंटेस्ट केली. त्या केसमध्ये एक PSI महिला यायची. तर त्यामध्ये तो जो रस्ता असतो किंवा तो जो स्क्वेअर असतो त्याचं नोटिफिकेशन झालं पाहिजे की हा प्रतिबंधित आहे. हे आम्ही त्यावेळी शोधलं आणि वकील साहेबांना तर न्याय दिलाच, परंतु त्यामध्ये पोलिसांना सुद्धा मी डायरेक्शन दिल्या होते की अशा रीतीचे जर जिथे गॅझेट झालेलं नाही, नोटीस नाही, तरीही जर तुम्ही ते केवळ पांढरी लाईन मारली आहे म्हणून पकडत असाल तर हे योग्य नाही. CPला त्याचं मी ते पत्र पाठवलेलं होतं. आणि एकदा माझ्या न्यायालयामध्ये
काही मोजके वकील प्रॅक्टिस करायचे, कांचन नावाचे एक वकील प्रॅक्टिस करायचे, ॲडव्होकेट भगत आलेले आहेत ते करायचे, असे 5-6 वकील नेहमी असायचे. तर मी त्यांना विचारलं की रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालायचा हा नियम कुठे आहे? तर तो मोटर व्हेकलमध्ये लिहिलेला नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही उद्यापर्यंत सांगा, काही आम्ही असे गमतीनं काही बक्षीस वगैरे द्यायचे, कारण मोजके वकील असायचे तिकडे. तर तो रोड रेग्युलेशन म्हणून जे आहे त्यामध्ये ती डाव्या बाजूनं चालण्याची तरतूद आहे. तर अशा रीतीच्या इथल्या आठवणी. इथे मग मी 2004ला सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन म्हणून माझं प्रमोशन झालं. मी मग स्मॉल बाजेस कोर्ट मुंबईला जॉईन झालो. तर माझा नेटिव्ह बार नागपूर आहे. 1987ला मी प्रॅक्टिस जॉईन केली आणि 95ला मी जॉईन झालो. तर मॅडमने जसं सांगितलं की आम्ही पक्षकाराकडून फीज वगैरे घेत नव्हतो, तसंच आमचंही काम होतं. पक्षकार आला म्हणजे मी जे सांगतो त्या समस्यावर उपाय पण आहे. ते पक्षकार आल्यानंतर त्याचं काम आधी आम्ही सुरू करायचं. आता आपण सर्वजण एका निष्णात वकिलाचे वारस आहोत आणि आपल्या काही खूप पिढ्या झालेल्या नाही, हे पहिली दुसरीच पिढी आहे. त्यामुळे अडचणी समस्या ह्या असणारच. म्हणून बाबासाहेबांच्या वकिलीपासून मी थोडी सुरुवात करणार की बाबासाहेबांचं जेव्हा 1923ला त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी बॉम्बे हायकोर्टला केलं, तर त्यावेळी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. तर त्यांनी जे कोल्हापूर संस्थानाचे सरदेसाई म्हणून महाराजांचे जे सेक्रेटरी होते त्यांना पत्र लिहिलं होतं की माझ्याजवळ रजिस्ट्रेशन करायला पैसे नाही. ते पत्र आहे. आणि नोवेल भतेना जे त्यांचे मित्र होते त्या नोवेल भतेनांनी त्यांना पैशाची मदत केली आणि नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झालं, जाऊ लागले कोर्टामध्ये. 3 महिने झाले, 4 महिने झाले, पक्षकार काही येईना. आणि ते असे बाजूला एका पारसी वकिलाच्या बाजूला बसायचे. इतके दिवस झाले पक्षकार येत नाही. तेव्हा त्या पारसी वकिलाशी त्यांनी चर्चा केली. तर पारसी वकिलाने सांगितलं कि मिस्टर आम्बेडकर, आपको एक बात बताता हूँ, यहाँ के जो बाकी के वकील है उन्होंने ये ठहराया है कि ये अनटचेबल है, इसकी वकालत नहीं चलने देंगे. आणि म्हणून त्यांच्याकडे पक्षकार येत नाही हे त्यांना त्यावेळी माहीत झालं. एक प्रसंग सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा ते पाण्याला हात लावायला गेले त्या पाण्याच्या भांडेला, त्या सगळ्या वकिलांनी म्हणले की आप हात नाही लगा सकते, आप अचूक. तर आज ती परिस्थिती नाही राहिली. त्या अशा रीतीतून आपली वकिली सुरू झालेली आहे. आणि नंतर मग बाबासाहेबांनी मनावर घेतलं की हे अशा रीतीच्या जर यांच्या चाली असतील, आमच्या योजना असतील की माझी वकिली चालू नये, तर त्यांचा तर मोठा संपर्क होता महाराष्ट्रामध्ये. त्यांनी मग कोल्हापूरचे दत्तोबा पवार त्यांचे कार्यकर्ते किंवा नाशिकचे दादासाहेब गायकवाड, बाबू हरदास नागपूरचे, या सर्वांना सांगितलं. आणि मग केसेसचा फ्लो आला. आणि तुम्हाला माहीत असेल सर्वात आधी पुण्याचीच केस ज्यामध्ये बाबासाहेब खूप प्रसिद्ध झाले आणि पैसे पण मिळू लागले, ती म्हणजे जे दळवळकरांची. देशाचे दुश्मन नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं दळवळकरांनी, त्याला जेदेंची बी प्रस्तावना होती. आणि त्यामध्ये टिळकांवर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांवर ती टीका केलेली होती, कारण त्यांनी महात्मा फुल्यांवर टीका केलेली होती. तर त्याचं खंडन करण्यासाठी देशाचे दुश्मन हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि त्यामुळे त्यावर आमची बदनामी झाली म्हणून टिळकांनी आणि चिपळूणकरांनी केस केली नाही, तर चिपळूणकरांच्या नातेवाईकांनी केस केली. आणि तो खटला फार चालत होता, कारण केसरी हे एकमेव वर्तमानपत्र होतं ज्याच्यामध्ये या सविस्तर बातम्या यायच्या. त्यानंतर इथे त्यांना शिक्षा झाली. 3 महिने तुरुंग आणि 1000 रुपये दंड अशी त्यांना शिक्षा झाली. आणि मग अपिलासाठी ते बाबासाहेबांकडे गेले. तर बाबासाहेब म्हणले की हायकोर्टामध्ये तुम्ही अपील मेमो दाखल करा, मी तिथे ॲपियर होईल आणि तुमची केस मी बघेन. बाबासाहेबांनी तिथे फक्त 5 मिनिट आर्ग्युमेंट केलं. एकच सांगितलं त्यांनी कोर्टाला की हे जे कंप्लेनंट आहे यांना लोकशाही नाही आहे. ज्यांची बदनामी झाली म्हणतात ते टिळक किंवा चिपळूणकर हे फिर्यादी नाही. आणि
5 ते 7 मिनिटाच्या आर्ग्युमेंटमध्ये ती केस बाबासाहेबांनी जिंकली. केसरीसह टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या वर्तमानपत्रांना ती बातमी देणं भाग पडलं होतं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांची जी प्रसिद्धी झाली आणि मग साताऱ्याचा मर्डर केस ही पहिल्यांदा आली. आणि मग अशा रीतीनं बाबासाहेबांची, मग तुम्हाला ते माहीत आहे, रमाईकडे पैसे घेऊन गेले आणि मग रमाईला ते मोजता येत नव्हते. त्यांनी मग ते असे गठ्ठे गठ्ठे ठेवले, रमाईने ते मोजले वगैरे. तो प्रसंग तुम्हाला आठवत असेल. तर कठीण प्रसंगातून जाऊन बाबासाहेबांची जो संघर्ष केला, तसाच संघर्ष आमच्या आजच्या वकिलांनाही करावा लागतो, याची मला जाणीव आहे. गेल्या 37-38 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा आम्ही वकिली केली, ताईंनी जसं सांगितलं की सायकलवर आम्ही जायचो आपल्या आमदार साहेबांनी, तर तशीच परिस्थिती आमचीही होती. आणि उन्हातानामध्ये जाऊन हे सर्व करत असताना गावखेड्यावरून आलेला आपला एक वकील असतो, त्याचं ना इथे घर असते, ना ऑफिस असत, ना त्याची लायब्ररी असत. हे सर्व त्याला इथे जुळवावं लागतं. याच्यामध्ये ज्यांच्याजवळ सांपत्तिक स्थिती चांगली आहे अशा वकिलाला ही समस्या थोडी कमी भेडसावते. परंतु अनेकांना त्यांचं ना स्वतःचं घर आहे, ना ऑफिस आहे, ना पुस्तकाची लायब्ररी आहे, ना बसायला काही व्यवस्था आहे. तर ह्या अशा मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर त्यांनी वकिली कशी करायची हा मोठा प्रश्न असतो. आणि दुसरी गोष्ट काय होतं की वकील झाला की आईवडिलांना, नातेवाईकांना वाटलं की आता याला काही पैशाची गरज नाही, वडीलही पैसे देत नाही, लग्न करतो म्हणलं तर लग्नही होत नाही, वकिलाला कोणी मुली द्यायला बघत नाही, त्यानंतर बँकेचं कर्ज घ्यावं तर बँकवालाही कर्ज देत नाही. अशा मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला वकिली करावी लागते. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण कसोटीनं कोणताही प्रयत्न करतो त्याला नक्की यश येते. माझा जो अनुभव आहे तो असा की आपण नेहमी कायद्याची बाजू हे नुसती वाचून नाही तर ती समजून घेतली पाहिजे. मी एखादं पुस्तक त्यावेळी, नंतर जज झाल्यावर इंग्रजी जरा चांगली झाली, पण सुरुवातीला आम्ही ते इंग्रजीही वाचायचो, मराठीही वाचायचो, आणि काही ऐकायला मिळत असेल तर तेही वाचायचं. अख्खा एव्हिडन्स ॲक्ट असा मुखपाठ असल्यासारखा झाला होता. म्हणजे आपल्याला जी गोष्ट समजत नाही ती नाना प्रकारे समजून घेतली पाहिजे. CPC असो, IPC असो, CRPC असो, एव्हिडन्स ॲक्ट असो. तर समजून घेणे, त्याचा मुद्दा आपल्या लक्षात येणे हे फार महत्त्वाचं असतं. काल परवा मला पुणे जिल्ह्यातूनच मला वाटते मावळ वगैरे साईडच्या एका वकील मित्राचा, ज्युनियर मित्राचा फोन आला. साहेब म्हणे इंग्रजीसाठी काय करावं? तर म्हटलं काय नाही, ट्युशन लावायची, काय हरकत काय आहे? वकील झालो म्हणून इंग्रजी शिकवायला जर आपण एखाद्या टीचरला घरी आणून त्याच्याकडून शिकून घेणं काय वाईट आहे? काही घाबरायचं नाही. यूट्यूबवर यावर इंग्रजी आहे. कारण त्यांनी, आणि मी काही सांगितलं नव्हतं की वकिलीमध्ये इंग्रजीचं महत्त्व आहे काय, परंतु मला हे कसं काय वाटतं असं किंवा इंग्रजीसाठी काय करावं म्हणून. तर म्हणजे मी बघतो इथे की काही वकील लोक येतात, खूप इंग्रजीत बोलतात आणि आमच्यावर इम्प्रेशन टाकतात ना. आम्ही अपोजिट साईडला असतो तर मग आमची फजिती होते. तर ह्या अनुभवातून मला असं वाटतं म्हणजे की आपली इंग्रजी चांगली झाली पाहिजे. म्हणजे यस, करेक्ट. तर सर्वात आधी आपल्या वकिलांनी इंग्रजी ही फ्लुएंट केली पाहिजे. मी बघितलं, जरी मराठीमध्ये जजमेंट देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने, आपल्या हायकोर्टाने दिलेला आहे, तरीसुद्धा इंग्रजीचं ज्याला प्रभुत्व आहे त्या वकिलाचं एक इम्प्रेशन त्या न्यायालयावरही पडतं, कोर्टातही पडतं आणि पक्षकारांवरही पडतं. तर अशा रीतीने इंग्रजी ही आपली चांगली असली पाहिजे. शिवाय सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल हे निग्लेक्टेड विषय असतात बरेचदा, पण सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत असलं पाहिजे. आपण वेळेवर बघतो मॅन्युअलमध्ये काय, याची गरजच भासू नये. आणि कुठलीही केस करताना त्या केसच्या संदर्भात झालेले न्यायालयीन निर्णय हे काय आहेत हे आधी बघितले पाहिजे.
आणि त्यानंतर त्याची केस तयार केली पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे अडचण जात नाही. आपण काय करतो, आपण फॅक्ट आल्या की त्या केस तयार करतो आणि नंतर मग वेळेवर त्याचे केसला शोधतो. परंतु आधी त्याचे केसला शोधायचे आणि त्या अनुषंगाने त्याचं ड्राफ्टिंग करायचं. बरेचदा प्रायमा फेसी केस म्हणजे काय हेच माहीत नाही बऱ्याच लोकांना. कॉन्ट्राडिक्शन कसं आणायचं, ओमिशन कसं आणायचं. कॉन्ट्राडिक्शनच्या बाबतीत तर इतक्या गमती आहेत की त्या एखाद्या पक्षकारांनी एक बाब आधी सांगितली, नंतर दुसरी सांगितली की त्याला असं वाटतं की झालं कॉन्ट्राडिक्शन कम्प्लीट. कॉन्ट्राडिक्शनसाठी आधी सांगितलेली गोष्ट त्या साक्षीदाराला तू आधी बोलला होता हे निदर्शनास आणून द्यावं लागतं. आणि तू असं का सांगितलं किंवा हे बरोबर आहे की हे बरोबर आहे, अशा रीतीचा क्वेश्चन जेव्हा आपण त्याला करतो तेव्हा ते कॉन्ट्राडिक्शन मानलं जातं. तर अशा काही बेसिक गोष्टी आहे. सॉरी, मी जरा पाणी पितो थोडंसं. तर ह्या अशा बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की आपले जे ज्येष्ठ वकील आहेत किंवा आपले रिटायर जजेस आहे माझ्यासारखे, अशांनी आपल्या ज्युनियर वकिलांना याच्यातले जे बारकावे आहेत हे बारकावे समजून सांगितले पाहिजे. लिमिटेशन ॲक्टसुद्धा फार महत्त्वाचा ॲक्ट आहे. तो लिमिटेशन ॲक्टच्या रिकव्हरीच्या केसेसमध्ये किंवा सेल डीड कॅन्सल करायचा आहे किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सची केस करायची आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहे हे आपल्याला साधारणतः माहीत असलं पाहिजे. तर मगाशी आपल्या वकील साहेबांनी सांगितलं की हे तिन्ही ॲक्ट त्यांनी बदलवले, ते म्हणून मोठी अडचण झाली. मी तर सडेतोड यूट्यूबला मुलाखती दिल्या यावर आणि लिहिलं सुद्धा. तर आम्हाला एक शिक्षक होते नागपूरला, तर ते CPC शिकवायचे. वय झालं, आम्ही भेटतो बोलतो कधी. त्यांना सर म्हटलं हे सगळं आता आपल्याला परत शिकवा तुम्ही. तर ते म्हणाले की मला ज्यांनी शिकवलं त्याला त्याच्याकडून शिकावं लागेल. आता ते म्हणे वर गेले. सर ही अशी फजिती करून ठेवलेली आहे. पूर्वी आम्ही एखाद्या ऑफेन्सबद्दल बोटावर मोजल्यासारखं म्हणत होतो 302, 307, 374, 324 कशाचं आहे, आता काहीच माहीत नाही, एकदम ब्लँक. तर अशी हे फजिती या ॲक्ट बदलल्यामुळे झालेली आहे. इथून मुंबईला गेल्यानंतर स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये, स्मॉल कॉजेस नाव पण ते खरंच खूप मोठं कोर्ट आणि पूर्वीचं मान्यवर कोर्ट होतं आणि तिथे सिव्हिलचं इतके तयार वकील आहेत. तर त्यांचं मी एक दोन गोष्टी मी बघितल्या, तुम्हाला शेअर करायला, म्हणजे आपल्या विषयाच्या अनुषंगानेच होईल. ते कुठलीही केस आल्यानंतर तो 7-11चा अर्ज लावणार, त्याला क्वेश्चनरी करणार, म्हणजे सुरुवातीला ऑपोजिट पार्टीला त्याच्यातच तो जेरीस आणून टाकतात. अशी रेअर केस असेल की ज्याच्यामध्ये WS दाखल झाला बा सरळ नाही, नाना तऱ्हेचे अर्ज विनंत्या आहे. आणि मग नंतर सुद्धा म्हणजे पूर्ण जेवढं CPC आहे ना मॅन्युअल आहे पूर्ण एक्झॉस्ट करून टाकतात. हे मी तिथं प्रॅक्टिस पाहिली. त्यानंतर दुसरी एक मजेदार प्रॅक्टिस आहे तिकडे. जेव्हा त्यांचा पक्षकार बसलेला असतो तेव्हा ते खूप जोरजोरेनं आर्ग्युमेंट करतात आपल्याकडे आणि मागे बघत जातात की बा पक्षकार आहे की. आणि मग मी पाहिलं, मलाही कंटाळा येऊन जायचा. मग मी सांगायचो साहेब आपका क्लायंट गया है, रुक जाओ. मग ते बघून थांबून जायचे. तर मला असं वाटतं काही गोष्टी प्रॅक्टिस आणि टॅक्टिसच्या असतात. एका यवतमाळला गेलो, आमच्या क्लोज रिलेटिव्ह मामे भाऊच होता, ॲक्सिडेंट मरण पावला. तर साधारणतः नातेवाईक आपल्याला माहीत असतात कोण आहे कोण नाही. पण एक व्यक्ती होता, खूप रडत होता. मी म्हणलं काय त्याचा मित्र होता का तो? नाही म्हणे, कोण आहे होता ते अनोळखी आहे.
नंतर मग कळलं की ते ॲक्सिडेंटचे केस करणारे वकील आहेत आणि याच्यामध्ये जाऊन खूप रडणं आणि मग नंतर ते सगळा खर्च वगैरे त्या माहितीपासून. तर ही एक प्रॅक्टिस मी बघितली की माहितीमध्ये जाऊन त्या रडून घडून त्यांचं मन जिंकायचं. पण हे असली प्रॅक्टिस आपल्याला नाही करायची. नंतर एक प्रॅक्टिस बघितली मी. एक वकील साहेबाकडे बसलेलो होतो. ते क्लायंट आला, बायकोला म्हणजे पत्नीला सोडचिठ्ठी द्यायची. आता तो म्हणे आपण 3 नोटीस द्यायच्या. साहेब पहिली नोटीस देऊ, दुसरी देऊ, तिसरी देऊन सोडचिठ्ठी करून द्या. मग ते वकील साहेब म्हणले बरोबर आहे, तसंच करू. मग पहिल्या नोटीसचं ठरलं, काही पैसे वगैरे घेतले. नंतर मग तो गेल्यावर मी म्हटलं साहेब हे 3 नोटीसनं कुठं सोडचिठ्ठी होते का? आपल्याला तर न्यायालयाकडून आदेश मिळवावा लागेल. तर ते म्हणाले याला जर मी नाही म्हटलं असतं तर आज दुसऱ्या वकिलाकडे जाऊन फसलाच असता. म्हटलं मग 3 झाल्यावर जर सोडचिठ्ठी झाली तर तुम्ही काय करणार? म्हटलं बघू म्हणे जेव्हाची तेव्हा. तर हे अशा रीतीच्या टॅक्टिक्स काही लोक वापरतात. परंतु जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो थोडा वेळ लागतो. पण माझा एक तुम्हाला खरोखर मनापासून सल्ला राहील की फीसाठी जास्त घासाघीस करू नका. तो क्लायंट आपल्याकडे आला, तो आपल्याकडे राहावा अशी मनामध्ये भावना ठेवावी. कारण ते फाईल जेव्हा आपल्या हाती असते आणि ते फाईल घेऊन जेव्हा आपण कोर्टाच्या परिसरात फिरतो तेव्हा दुसरे लोक पण बघतात की यांच्याकडे काम आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला अभ्यास करायला संधी मिळते. हे चॉईस केव्हा असतो? हा चॉईस असतो खूप मोठी वकिली झाली त्यावेळी. आमचे एक नागपूरला सिनियर होते. तर असंच आम्ही छोट्या मोठ्या केसेस, त्यावेळी काय बेलचे 100 रुपये घ्यायचो, 60 रुपये. आणि 66 1B केसेस जास्त आमच्याकडे, बेलच्या वगैरे क्रिमिनल प्रॅक्टिस सुरुवातीच्या काळामध्ये. मग आम्हाला कंटाळा नाही जमत जा. तर ते सिनियर वकील होते नेवारे म्हणून, मरण पावले. ते म्हणे क्यू नाही? म्हणलं परवडत नाही गुन्हा दानात फिरायला. अरे म्हणे मुर्द्याचे केस उपडल्यानं मुर्द्याचं काही हलकं भारी होते का रे म्हणे? एका ह्याच्यात सगळे घ्यायचे म्हणे. एक माणूस वकिली करतो, सगळ्या केसेस एकाच दिवशी त्याला बघायचे असतात, त्याच्यात काय तुझं हलकं भारी होणार आहे? मला हे बरोबर आहे. तुम्ही कोर्टामध्ये एका केससाठी जात आहे, तर सोबत जर 10 ब्रीफ घेऊन जाता तर वेगळं काय असं करत आहे? काही ठिकाणी ॲडजॉर्नमेंट घ्या. आणि प्रॅक्टिसमध्ये मी एक बघितलं, जज असताना काही सिनियर वकील जे आहेत ते जसं 10:30ला कोर्ट सुरू होतं, आपल्या ज्युनियरला पाठवून मेन्शन करतात की आमचे सिनियर इथे इथं बिझी आहे अपील कोर्टामध्ये, तर बाजूला ठेवा किंवा ॲडजॉर्न करा. तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट होतो. म्हणजे पंक्च्युअलिटी खूप महत्त्वाची असते. आज आपली कोर्टामध्ये केस आहे आणि मग जाऊ आपण 3 वाजता आणि मग नाही जाऊ, बघू उद्या जाऊन बोलावं किंवा मग बाबूला क्लार्कला विचारून घेऊ. तर असं नाही, त्या कोर्टापुढे उभं राहून आपण मेन्शन केलं पाहिजे की मी आज येणार आहे, काम होणार आहे, नाही होणार आहे, पक्षकार येणार आहे की नाही येणार आहे. म्हणजे त्या न्यायालयाला चांगलं वाटतं, कारण त्यांना कोटा पाहिजे असतो. न्यायाधीशांना दर महिन्याचा एक कोटा असतो. असे 4 महिन्याचे त्यांना कॅल्क्युलेशन करून द्यावं लागतं. साधारणतः एक क्रिमिनल केसचा जर निकाल लावला, म्हणजे वॉरंट ट्रायल असेल, तर त्यावेळी 3 दिवसाचं वेटेज मिळायचं. म्हणजे महिन्याचे जर सुट्या वजा जाता 21 दिवस होत असतील, शनिवार रविवार सोडले, तर त्याला 7 वॉरंट ट्रायलच्या केसेस डिसाईड करावं लागतं. काही केसेसला 0.50 असतं, काहीला 1 असतं. इंजंक्शन मॅटरला 1 पॉईंट मिळायचा. तर त्यांना त्या तेवढा कोटा द्यावायचा असतो आणि नाही दिलं तर आणि त्याच्यामध्ये रिमार्क असतात, इनॲडव्होकेट, ॲडव्होकेट, नोटवर्दीला त्याला 1.5 द्यावं लागतं. तर या रिमार्कवरून त्याचं प्रमोशन हे ठरलं जातं. त्याच्यामुळे ते लोक पण निकाल लावासाठी बसलेले असतात.
आणि जेव्हा ते निकाल कमी होतात तेव्हा वैतागून जातात आणि मग वकिलांशी मग त्यांनी ॲडजॉर्नमेंट घेतलं किंवा केसेस नाही चालवल्या किंवा आले नाही तर मग थोडेसे ते नाराज होतात, मग चिडचिडेपणा होतो. म्हणजे ते निष्काळजीपणा करतात असं नाही, त्यांना तेवढं पोटात द्यावंच लागतं. आणि त्याच्यामध्ये पण एक स्किल काही लोक वापरतात की साहेबाची अडचण पाहून त्या महिन्यात जर ते गेले तर त्यांचा केस पटापट निकाली लागण्याची पण शक्यता असते. हे पण एक त्यामध्ये काही लोकांनी आयडिया हे केलेली आहे. नंतर एक साधी आणि सोपी बाब मला तुम्हाला सांगावं वाटेल की आपला जो ॲपिरन्स आहे हा ॲपिरन्स खूप चांगला असला पाहिजे. आपले पोशाख चांगला असला पाहिजे, दाढी वाढली आहे, बुटं फाटके आहे आणि कसं तरी बँड लावलेलं नाही, मळकं मुळकं असं नाही, बिलकुल एकदम अप टू डेट. आपण बाबासाहेबांसारख्या चांगल्या छान पोशाख घालणाऱ्याचे वारस आहोत, तर त्याचप्रमाणे राहिलं पाहिजे. तर हा एक छोटासा गुण आहे जो मला तुम्हाला सांगायचा होता. तर अशा रीतीनं आपण जर प्रॅक्टिस केली तर ती प्रॅक्टिस नुसती चालणार नाही तर ती धावणार. आणि 3 वर्ष प्रॅक्टिस केली तर JMSCच्या परीक्षेसाठी बसा. 7 वर्षाची झाली तर सेशन कोर्टाच्या प्रॅक्टिसला बसा आणि न्यायाधीश व्हा. 10 वर्षानंतर हायकोर्ट जज होता येतं. विविध क्षेत्र जे आहे, कंपन्यांचे लॉ ऑफिसर्स, शिवाय कन्झ्युमर कोर्ट सारखे ज्या बाकीचे कोर्ट आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहेत, मॅट आहे, याच्यामध्ये आपल्या वकिलांचं प्रमाण कमी आहे. तर तिकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच वकिली चालणारच नाही तर ती धावणार. मित्रांनो, मी इथेच थांबतो.